नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओची माहिती मिळेल. तर असंच आपले व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही लवकरात लवकर माहिती ही मिळेल. तर मित्रांनो, बहुतांश भागांमध्ये आपण बघू शकता की जे हवामान आहे ते काही ठिकाणी उष्ण आहे तर काही ठिकाणी ढगाळ आहे. तर अशा स्वरूपातच हवामानाची जी आपल्याला माहिती येते की ह्या वर्षी पाण्याचा जो तुटवडा जाणवणार आहे आणि पाऊस जो आहे तो कमी प्रमाणात, म्हणजेच 80-82% पाऊस होऊ शकतो असा तर अंदाज काल हवामानाने विभागाने वर्तविलेला आहे. परंतु निसर्गाचं जे चक्र आहे ते अद्यापही कोणाला तरी कळालेले नाही आहे. परंतु आपण जे हवामान अंदाज सांगत असतात त्याच्यानुसार काही कमी जास्त पावसाचा जो पडण्याचा जो आहे भाग तो पडत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की सॅटेलाईटद्वारे जो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राला काही बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मान्सून पूर्वीचा जो प्री मान्सून पाऊस असतो तो सध्या पडायला चालू आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह रिमझिम स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडत आहे. तर चला बघूया आपण की काय स्थिती आहे, कोणकोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडत आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये जो पाऊस आहे तो पडताना आपल्याला दिसत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो आपल्याला पडताना दिसत आहे. परंतु काही तामिळनाडूचा भाग आहे तर त्या ठिकाणी पण काही स्वरूपात ढगाळ वातावरण आहे, काही विजांच्या कडकडाटासह त्या ठिकाणी सुद्धा वातावरण जे आहे ते पावसाचं तयार होत आहे आणि मान्सून फ्री पाऊस जो आहे तो त्या भागामध्ये पडत आहे. तर कर्नाटकचा काही भाग आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता की जे अरबी समुद्राकडून जे ढग येत आहेत मान्सून फ्रीचे किंवा जे काही वातावरण तयार होत आहे तर ते आपण बघू शकता की कर्नाटक, काही तामिळनाडू, काही केरळचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला ढगांची जी व्याप्ती आहे, दाटी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता की काही बिहार, ओडिसाचा जो काही भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपण बघू शकता की जे सॅटेलाईटद्वारे जे दृश्य दिसत आहे आपल्याला, तर बंगालच्या उपमहासागरालगतील ओडिसा तसंच बिहार असेल हा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह तिथे वातावरण जे आहे ते आपल्याला मुसळधार पावसाची ज्या भागामध्ये शक्यता आहे, जो सागरी भाग आहे त्या भागामध्ये आपण बघू शकता की त्या ठिकाणी सुद्धा वातावरण जे आहे ते मान्सून फ्रीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण महाराष्ट्रालगतील जो काही भाग आहे तर महाराष्ट्रालगतील आणि अरबी समुद्र क्षेत्रालगतील मुंबई असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी विजा व ढगांच्या कडकडाटाचा जो दृश्य आहे तो आपण सॅटेलाईटद्वारे बघू शकता आणि त्या ठिकाणी काही स्वरूपात पुढील तासांमध्ये वातावरणसुद्धा बदलू शकतं आणि काही भागांमध्ये वादळी वारे किंवा विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की काही राजस्थान, काही सिक्कीमचा भाग, काही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा वातावरण जे आहे ते ढगाळ आहे आणि काही स्वरूपात जो उष्णतेचा जो प्रकोप आहे तो काही ठिकाणी कमी जास्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये जो वातावरण आहे ते सतत बदलत असून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर पुढील 3 ते 4 तारखेपर्यंत जो महाराष्ट्रातील हवामान अंदाज आहे तो
आपण बघू शकता की महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील काही बहुतांश भागांमध्ये पाऊस जो आहे तो पडू शकतो आणि त्या ठिकाणी वातावरण जे आहे ते सध्या आपण पाहत आहात की जे पावसाचं सर्कल तयार झालेलं आहे, जसं कर्नाटक असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, तर त्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा पडू शकतो. त्यासाठी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.